बापा शिवलाल, असं करू नको बापा. त्या मुंशीराम जोडून बाई रोजदारी दे ना बापा तू. दे ना, म्हण ना त्या मुंशीरामले रोजदारी द्यायला लहान बापा. मला गरज आहे ना. आमच्या पोटात काही नाही रे, मला लेकराने काही खाल्लं नाही, कोणच काही खाल्लं नाही ना. यावाले गरज अजून पैशाची, तर मुंशीराम रोजदारी नाही देऊन राहिला आमची. सांगा रोजदारी आहे. आता मी वावरात गेली ना, माझ घामाचे पैसे मागून राहिली की मी, तरी नाही देऊन राहिला तो. बुढे हे लढणं बंद कर बा तू. मी द्यायला लावतो ना मुंशीरामले रोजदारी द्यायला लावतो. टेन्शन न घेऊ, तुझ्या घरी घेऊन येईन डायरेक्ट. ए बापा, मी काही जात नाही तशी घरी. तू माझ्यासोबत चाल त्या मुंशीरामच्या घरी, माद्यकत कर का आहे तर. तू माग मुंशीरामले रोजदारी, मला दे बापा. कर काहीतरी तू, पण मला पैसे दे. तू आता अटीसा लढू पडूच नको आणि त्याच्या घरी जायचा हट्ट बी करू नको. मी फोन लावतो त्याला, त्या घरी येईन तो रोजदारी घेऊन डायरेक्ट बिलकुल. त्या घरी आलता घेऊन तुला सांगायला का माले, मग रोजदारी बी तुझ्या घरी येईन तो द्यायला. बरं बापा, तू एवढं म्हणून राहिला तर जातो बापा आता मी घरी. पण तेवढं म्हण बा, त्या मुंशीरामले माय काम कर बा. तेवढा विश्वास आता ठेवतो बरं मी तुझ्यावर. विश्वासघात नको करू बाबा तू बी बा. काय बुढे, तुला काय शिवलाले का एवढंच ओळखलं काय? शब्द दिला म्हणजे 100% काम झालं. मुंशीराम घरीच येईन तुझ्या. त्याच्या आता कान उचल तुम्ही जाऊन. फोन लाव तुम्ही त्याला, फोनवर बोलतो. अरे बुडेल त्रास देऊन राहिला का ढमुक ठमुक. टेन्शन घेऊ नको, जाय बुडे तो. बरं बरं बापा, जातो. तेवढं काम कर फक्त. जाय बुडे जाय, तुझी रोजदारी येऊन जाईन घरी. चल बापा देवा, तेवढी मुंशीरामनं मी रोजदारी दिली की झालं बापा. नाही तर हेड्याने बुडे तर मला खाऊ की ठूस करेल. तुम्हाला त्या चावट डंगरी सोबत संबंध ठेवायची काय गरज आहे? बोलायची काय गरज आहे? आणि मी सांगलता ना की मानावरा घरी नाही, मग तुम्हाला घरातून आवाज द्यायची काय गरज होती? त्या बुडीले काही गरज होती काय? खोटी पडली की नाही. आता ते कमली काय म्हणी, हा शिवलाल घरात असो, हिनं अर्चीनं माझ्यासोबत खोटी बोलली अर्ची. तुझ्या शिल्लकपणा कमी कर ना तू. तुला माहिती आहे का काय? त्या बुद्धीवर काय दिवस आले. साथ देणं या दिवसामध्ये मजबुरीत साथ देणं काम असते माणसाचं. तुला काय अक्कलच नाही ना. बुद्धीवर कोणता टाइम आहे, कोणता काळ आला. त्याच्यात आपल्याला धावून जाणं मदतीला आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे नागरिक म्हणून, माणूस म्हणून. तुला पण अक्कलच नाही ना. अरे सगळ्या गावाला त्या कमलीच्या डंगरीचं काही पडेल नाही बाबा. तुम्हाला लय पुडका आला होतीचा. कधीपासून बाबा हे असे कामं लावले करलं? मी असे कामं पहिल्यापासूनच करत आलो. पण लोकांना त्याची किंमत नाही. त्या बुद्धीने किंमत केली माही, कमला बुद्धीनं. आली की नाही माझ याले सांग गड्या, टमुक कर. ही आपली पोझिशन आहे. आपलं मदत करणं काम असते. लोक नाव घेऊ. अरे लोक तर सारे बाबा बोट घालायचं काम केले सगळ्या गावात. आणि आता मोठं सुचून राहिले बाबा तुम्हाला. चांगलं काम करून राहिलं आणि लगे संकटाच्या वेळी मदत करा कोणाले बापा. चाल मग आपण नको चाल. प्रेक्षक पाहून राहिले, बाई उतरू नको. स्वयंपाक कर, बाईचं काम बाईनं करा. जाय बाई घरात लवकर जाय. खाय पियाचं पाय काय तर. खाय प्यायचंच पाहतो बापा, नाही तर तुमच्या घरात काय साठी आली? खाऊ पिऊ घालायला झाली तुम्हाला. चाल होय. हो गड्या सरपंच हो तुमचा किराणा राहायला काढून द्या. जाय देतो काढून द्या, लिस्ट द्या. ते किराणा जाऊ दे. पण तू या डॅनियल काढून नाही तुला दिलं काही. देता रे, लेकरू आहे त्याच्या जो लेखा. जर असं काही ना काही तर देता बा त्याला. जाऊ दे आता. नाही ना, माजला ना जास्त. माजला ना. नाताले काही समजून नाही राहिला, याच्या भावाले काही समजून नाही राहिला. डंगरा त्या बुडीच्या कमलीच्या मागं फिरून राहिला जास्त. मग याला थंडा होऊ द्या ना. उपाशी न मोरू दे याले. उपाशी राहीन ताची जिरी नाही डंगऱ्याची डॅण्याची. माजला तर सहीच म्हणा तो. लयच म्हणजे आता त्या कमलीचा आहारी गेला ना तो. त्या कमलीने त्याला गुलाम बनवलं. विषय आहे. हा तसा नाही काही भावाले भाऊ समजणारा, नाताले नातू समजणारा, नाती जपणारा माणूस आहे त्यांनी. पण त्या कमलीच्या पुढे चालत नाही ना. मागे शेपूट हलवते ना. बाईच्या पुढे तर सारेचे नागे कटतात ना. बाई तेच कंडिशन आहे भाऊ घरात. एवढं नसते ना. एवढं असते का कुठे? ज्या भावानं आपल्याला इस्टेट दिली, 4 एकर वावर दिलं, घर दिलं राहिले, त्याला तुम्ही पाणी नाही पाजत. हे लुच्चीगिरी. मग खाऊ द्या, होऊ द्या थंड हा डॅन्या. तेही बरोबर आहे म्हणा, तो काही विषय नाही आहे. पण काही ना काही देत आले का त्याला आहे ना, लेकरू आहे त्याच्यावर. यायची गैस नाही करायला पुरत तुम्हाला सांगतो. नाही या डॅन्याचे म्हणजे काही मुलाचाच नाही तुम्हाला सांगतो. ते कमलीनं मली शादवलं ना मागे. घेणं देणं. अरे ते सोडेल तोंडी कमली साऱ्या मनची उतरेल आहे ना भाऊ. तू यास काय? तिनं मली शादवलं ना मागं. काय मलेच बोलायचं सोडेल आहे का भाऊ? मावरी आरोप लावलता ना मागं. हालता म्हणून माझं मला धरवलं तर यानं. तुला माहित नाही मागं किती माझं झालं तर तिथं डॅनियल सांगाल तर तिनं. घेणं देणं बोगस हे मला बलावत जाय.
आणि डॅनियल सांगे की हा यानं मला धरलं ना का म्या काही केलं तर काय एवढं असल्यावर तुम्हाला पुढं काही येऊनच राहायला द्यायचा हा तुमची बदनामी केल्यावर बी काय तर मग ते डॅनियल द्यायला होता काय ना काही किराणा अरे काय तुम्ही विचारता करत जा जरासा होऊ द्या ना थंडी खायची थंडी झाल्या घेऊन समजत ते इले विषय तो नाही ना लेकराचा विषय आहे ना रे तो गोंड्या पोरगा जो आहे की नाही त्याच्यासाठी जीव तुटते उसाक जीव आहे लेखाचा जाऊ दे खाता जीव आहे लेका उपास मारीनं मरो ना ते पोरग आता तिलेच कसं तेच खाऊन नाही राहिली कमली काय तिलेच कुठून दूध देणार आहे काय खाऊ घालणार आणि काय पिणार आहे ते पोरग सांगा जाऊ द्या ते मेर की राव की आपल्याला काही घेण देण नाही ते डॅन्याचा की कोणाचा आपल्याला काही माहित बी नाही माडोकचं काही खाऊ नका तुम्हाला किराणा पाहिजे ना कप सांगा मग काय काय पाहिजे तर मी तुम्हाला देतो हा ते डॅन्याचं कीर्तनचं बंद करा माडोकचं पिकून राहिला आता हो भाऊ बंद करतो रे भाऊ मला काही घेण देण नाही रे बापा नाही मला काय कोणता सातसग आहे तू बापा विचार करू मी त्याचा तर जाऊ दे बापा मा किराणा दे मला तू काही बापा ती डोकसं खात नाही काय त्या सडेल डॅन्याचा इशे काढू नका त्या कमलीचा इशे काढू नका डोंगरीचा गीत दिले ते घरातून काढून तिकडे राहून राहिले गोदरीत कोकडे राहू द्या सहा जायल्या भाऊ किराणा दे रे भाऊ काही विषय काढायला मी काही रिकामा नाही दे बापा मा किराणा हा चला घ्या हाय हाय मुंशी आहे घरी आहे चाल त्याला पैसे मागू त्या मायची रोजदारी मागू बाबू चाल तुला आता खाऊ पिऊ घालतो रे बाबा दुकानात चाल बाबू अरे या कमलीला सायजीला पैसे दिले नाही रोजदारी दिली नाही मी तो बुड्याला पाठवलं ना नाही या बुड्याला पहिले पैसे मोजून द्यायला लागतील आपल्याला तिची रोजदारी देऊन टाकायला लागेल म्हणजे कसं उद्या येईन तरी बुडी कामाले बुड्याला ती सांगायला लागेल बुडेल पाठवता वावरात कामाले म्हणजे तुला शोभते काय हे मा बायकोची मजुरी देऊन नाही राहिला तू कमलीची म्हणजे काम करून घेत काम सोडून वहीत मोरो रोजदारी नाही देत आमचे काय कंडिशन आहे तुला माहित आहे ना आम्हाला आमच्या घरात खायला अनाज नाही भुकीले आहो मी करून म्हणतं बुडील मा सांगतोय की 8 दिवसाने रोजदारी देईल हे काही वाटते तुला जराशी काही वाटते बुडबा गरम नका होऊ ना ते काऊन म्हटलं म्या ते तर ऐका तुम्ही काय ऐकू काय ऐकू तू मा बुडी रोजदारी आमच्या घामाची रोजदारी द्यायला मागे पुढे करून राहिला आमची कंडिशन तर काय आहे तर आम्ही रस्त्यावर यायला ना 2 टाइमचा खायला ना आम्हाला रोजदारी तर खाऊ दुकानदार वैखून नाही राहिले किराणा दुकानदार कोणी वैखून नाही राहिला गावामध्ये आणि तू रोजदारी द्यायला तयार नाही बा कायसाठी आलतो आम्ही वावरात यायचं आज वाटेल बाई तुला बेसरो उड्या काय कंडिशन आली काय नाही कोण्या परिस्थितीत काम करून राहिले हे काहीच ते तुम्हाला काय वाटणार आहे लुच्चे येईल गावातले येईल मोबाईलात मारलीच ती म्या शिल्लकून गिल्लक करून राहिला म्हणजे लाजून गीत काढून राहिला मी पण आता कसं ऐकून आपल्याला जाऊ द्या बुडबा मला सारं समजते तुम्ही तो बोलणं साहजिक आहे तो काही विषय नाही पण मला आता ऐकून घ्या तुम्ही मग ऐका तसंही ऐकू रे तुया काय ऐकू भाई बुडी कामाला आली नाही का तुया मग तू रोजदारी द्यायला कोण मागे पुढे फिरून राहिला रोजदारी कोण नाही घेऊन राहिला तू अरे बापा बुडे बा ते बुडी एकच दिवस येतो म्हणे कामाले उद्यापासून येत नाही म्हणे मग काय रोजदारी देऊ सांगा बरं मग त्या बुडीला म्हटलं बा तू जर रोज कामाला येशील तर रोज रोजदारी देतो काय तर मग हप्त्यावर देईन बा मी एकाच दिवसाची पैसे तर मंगळवारीच्या दिवशी देईन बा मी असं मी म्हटलं तिने बुडीले ते कमला बुडीच तो रोज यायला तयार नाही आजच्या दिवस आली म्हणते भाऊ उद्यापासून जमत नाही अशी म्हणे मग काय देऊ मी रोजदारी सांगा बरं मग माझी लिंक तुटली की नाही मला कामाला माणूस पाहिजे की नाही अशी म्हणे का ते कामाला येत नाही म्हणे का तू रोजदारी दे ते कशी कामाला येत तर मी पाहतो ना पुढे पहिन ते कामाले टेन्शन नको घेऊ तू येते ते पैसे दे फक्त तू आणि ऍडव्हान्स दे 2-3 दिवसाचे पैशाचा विषय करायचा ऍडव्हान्स घेऊन जा मी म्हणतो 2-4 दिवसाचे का 15 दिवसाचे घेऊन जा माझ्याकडून बस देऊ तुम्हाला बापा दे 15 दिवसाची महिन्याभर ये दे बापा दे मी महिनाभर नाही 2 महिने पाठवतो त्या कामाला काही टेन्शन नको घेऊ तू आणि मला काही असेल तर सांगतो धुरे धारे खोरोप खराबचे तर मी ते काम करतो मागच्यानं कसं फक्त दळ नाही होत बरं देऊन टाकतो मी तुम्हाला पैसे काही वांधा नाही फक्त कसं गावात 300 रुपये रोज चालू आहे तर कसं तुमचं वय नाही काम करायचं बुद्धीचं मी भागून घेऊन राहिलो तुमची मजबुरी आहे म्हणून 250 रुपये रोज देईन बाबा 250 नाही 200 दिला तर आम्ही घ्यायला तयार काम करायला तयार अरे बा पोटात आग पडली कोणी वैखून नाही राहिलं गावामध्ये पैसा आहे तर माल आहे तो चाल आहे भाऊ पैसा नसला तर कोणी हुंगत नाही काय सांगा तुले कुत्री हुंगत नाही दे बा दे 250 दे बा पैसे महिन्याभर पैसे देऊन टाक 7,500 रुपये आम्ही त्या दोघंही कामाला या त्या माझ्या उडे येतो म्हणते का नाही बुड्याला हुका लागेल आपल्याला अरे बुडे बा तुमच्यासाठी नाही हो बा माझं काम बाय त्या बुडीसाठीच आहे फक्त तुम्ही काय तुम्हाला काय सांगू सांगा आता
मी जर कामाले आले तर हे लेकरू कोण वागून या गोंड्याला सांगा बा, हा वारा होईन ना गावामध्ये. बरोबर बा, जाऊ तिथे माबुडीचे पैसे देऊन टाक, 7,500 ₹250 जाणार, 30 दिवसाचे पैसे देऊन टाक, म्हणजे आमचं भागते चलडोल होते. हा दे बरं. बरोबर घेऊन जाणं गोटे बा, काय पैसे जशी चला घरात देतो तुम्हाला पैसे. हो चाल बा चाल. कावा जमलं की नाही. आता इथे कमली रोज कामाले माया नाही आली की बुड्याला सांगतो. आता आपला जुगाड जमते मस्त ऐश करतो तिच्याबरोबर. आता चांगला बिलकुल मला आवडली ते कमली. देतो दणका दिली आता. नाही आता चांगले झाले आमचे जेवण. आता तुम्हाला पुरी स्टोरी सांगतो. या डॅनियलला काऊन काढून दिलं, त्याचे हाल काऊन होऊन राहिले, हे सर्व सांगतो बाबा. राहू द्या बापा झांगो, काही सांगू नका. हे बापा तुमचा मित्र मध्येच बोलत बसीन ना बापा. अजून तूनच काय काढली म्हणेन, तूनच काढलं उकरून हे घेणं देणं. जाऊ द्या बापा. नाही नाही वहिनी, तुमच्या मनात रुकरुक जे आहे ते तुम्ही न म्हटलं मले की बा तुम्ही डॅनियल त्रास देऊन राहिले, बरोबर नाही भाऊजी, ते हे कसं मा म्हणाले वाटलं. हा तर आता मी तुम्हाला पुरी स्टोरी सांगतो ना, काय झालं काय नाही, काऊन मागे झालं ते. बापा आता तुमची इच्छा आहे तर सांगा बापा काय झालं तर. वहिनी पहिली गोष्ट तर मला हे सांगा, आपली वय झाली 70-75ची. या वयात लग्न करणं शोभते काय? हा पहिला मुद्दा. 75च्या वयात कोण लग्न करते बापा? म्हातारपणात कोणीच नाही करत. पहा बरं, मग तुम्हीच काय म्हणून राहिले की शोभत नाही बा, या वयामध्ये लग्न करणं बरोबर नाही. मी म्हणतो ठीक आहे बा, तुला भाकर तुकड्याची नळ होती, तुनं बायको केली, तोही काय तेही काय आपण म्हणत नाही. पण बायको केल्या लेकरं पैदा खायला करा, काही गरज आहे का या वयामध्ये? आपलं असतं आपल्या ज्यानं पोट भरल्या जात नाही, ते लेकराचं कसं काय? नाही ना बापा, ते तर एक नंबर चुकीचं काम केलं त्यानं. त्याला समजायला पाहिजे होतं ना. या डॅनी बुड्याला नाही तर मग त्या कमलीला तर समजायला पाहिजे होतं की या वयात कसं लेकरू उद्या बाईच्या हाती असते ना. नसलंय म्हणे मला लेकरू पाहिजे, मला लेकरू पाहिजे, वारीस पाहिजे, पण सगळं कसं बाईच्या हातात असते. ते लास्ट व्हायची जराशी जणारी मनाची ती बी फिरेल, हा डॅने त्याच्यापेक्षा बी फिरेल. दोघे जण खाव खाव करत ना ते. कमलीले जराची लाज नाही गड. काय सांगा तुम्हाला, पुरी बिसरो माहिती. काय सांगा तुम्हाला, ते जेवढी जबाबदार आहे कमल्या तोंडाची डंगरी, तेवढा मा भाऊ बी जबाबदार आहे. हा बी लोच्चाच आहे. हा काय सुद्धा आहे का? हा वयामध्ये वहिनी त्यानं लेकरू पैदा केलं. हा सांगा. आणि मा नातू 25 वर्षाचा, त्याचं लग्न राहू दिलं. सांगा, या मा भावानं डॅन्यानं नाताची लेकरं पावा की स्वतःची लेकरं पैदा करा? सांगा बरं, सांगा ना. नाही बा, नाताचं लग्न पहिले. मासारखे जर असती ना तर मी नाताचंच लग्न लावलं असतं पहिले. पहा बरं, या लुच्च्यानं केलं का मा नातासाठी काही? सांगा बरं. पहा बरं, स्वतःचं लग्न केलं, लेकरू पैदा केलं, मा नातू राहायला वायात. जवान पोराचा जीव हिजरत नाही काय? हिजरत नाही काय? पहिले लग्न कोणाचं करा? नाताचं करावं, स्वतःचं करावं काय? नाताचं लग्न करून दिलं नाही यानं, या डॅन्यानं, म्हणून म्या त्याला घराच्या बाहेर काढून दिला. उकडी राहाय तिकडे सायाच्या, गोदरीच राहाय की गुवाडीच राहाय. काय विचार करता लुच्च्या दादा? वहिनी सांगा ना तुम्ही मला, काय विचार करता? तो स्वतःचा विचार करते, दुसऱ्या विचार करत नाही. मतलबी माणूस आहे मा भाऊ. आणि काय करू त्याचा विचार करू? माई इस्टेट होती, मा घर होतं, म्या घेतलं, त्याला काढू. बापा झांगो, समजलं बापा मले काय होतं काय नाही. तुम्ही काऊन काढून दिलं बापा त्याले. जाऊ द्या आता, विषय मोडून टाका. असा दिमाग आपला खराब झाला वहिनी. मा नाताचं लग्न राहिलं, मा नाताचं मन नशीन हिजरत काय? मा मनाला ते वाईट वाटलं, खराब वाटलं. मा नातू तिकडे घर सोडून तिकडे वाडग्यात राहून राहिला, बकरेमध्ये, लेंडेमध्ये. बरोबर आहे का हे? हे नवरा बायको चांगल्या घरात राहून राहील ते. मग येईल लाजा नाही वाटल्या, मग मी काय करू? मी ना काही गोय नाही केली, दिले काढून. भाऊ तू इतिहास काही सांगू नको, सारा इतिहास माहित आहे. काय आता तू काय खाल्लं पिल्लं सारं माहित आहे मला. पण हे माई बायको का भाऊ साहेब शिल्लक ही काय नुसतं हिलप्या झाडायला पाहिजे. नाही रे, वहिनी विचारलं ते बरोबर. आता बाय विचारत असते ना, का बा तो झांगो बुडा तुमच्या घरी येते, तुम्हाला काही माहित आहे का? ढमू काय कटमू का? बाय झिलप्या झाडतात ना भाऊ. बरं विचारलं वहिनीनं, खरं खरं ते काय ते सांगितलं. नको चाल बरं, चाल येऊ चक्कर गिक्कर मारू. काय परिस्थिती आहे काय नाही गावामध्ये बघू. चाल. पण वहिनी भाजी एक नंबर गेली, पण मटनची प्युअर. अशी जिंदगीत मी खाल्ली नाही. सुपर, एकदम सुपर. चालेल, याच्यापेक्षा सुपर भाजी खाऊ घालतो तुला माझी. चाल. काय
माय कुकूनच गेली मी त्या मुंशीरामच्या वावरात. पण गेली तर रोजदारी देऊन नाही राहिला. आता शिवलाल बी त्या मुंशीरामले पाठवते की नाही पाठवत काय सांगा रोजदारी घेऊन. म्हणे तर लय बापा शिवल्या बी फोकाड्याच मारते काय सांगा बापा. हाय तर सहीच म्हणा तो फोकाड्या मारा. पण आता काय नाही तर बापा त्या मुंशीरामच्या अगोदर का डॅनी बुडा येते का काय सांगा बापा. मला नवरा माउरावर कुद्याली आणली की नाही रोजदारीतून आणली की नाही रोजदारी काय माहित बाबा. काही खरंच नाही. कुकून गेली मी कुकून सुचलं मला काय सांगा त्या मुंशीच्या वावरात जाणं. त्या मुंशीच्या वावरात गेली त्याला ढंगळी बापाला सुचून राहिले. इकडे येन कुटारात जाऊ आपण आणि बसू तटी वाडग्यात जाऊ असं करू जोड ये बस ये. त्याची शाळाच वेगळी आहे ना. शाळाच वेगळी आहे त्याची. हे पण नाटक खोदी येऊन बसली. हा हिचं काम धंदे करून येतात जीवा. मुंच्याले म्हणे कामाला येत नाही म्हणे मी. हा मग काय रोजदारी देईन तो. मी आणली रोजदारी हिची. आता पाय मला काय नाटक शिकवते येत. हं विचारता जाईल का रोजदारी दिली का ढमुका विचारतो येईल आता काय म्हणते पाहतोस. कमले आणली का रोजदारी. नाही हो आमचा उडार हजर झाला. मुंशीरामचा आलाय नाही बापा रोजदारी घेऊन. आता काय सांगू याले काय सांगू आता. नाही ना बापा दिलीच नाही त्या मुंशीरामनं रोजदारी. गेली तीन बापा मी मागायला नाही म्हणे ना तो देत नाही म्हणे मी. आणू का त्या कंबळ्यातला आता अम्मा आले तू या सायाचे लूजचे त्या मुंशीरामले काय सांगितलं होतं ना. काय सांगितलं मी कामाला येत नाही माझ्यानं काम होत नाही. आता काय सांगू माय बाई काय सांगू या बुड्याले. आता मुंशीरामले म्हटलं आता मी येत नाही तर बरोबर आहे ना आपलं. नाही तर का त्याला धरू देऊ का आता. जाऊ का त्याच्या जवळ आता. आणि तुम्ही काय बोलून राहिले तुम्ही. काय बोलून राहिले म्हणजे मी मुंशीरामच्या घरून आलो. काय म्हटलं रोजदारी कोण नाही देत मा बुडील तू. हा बुडील कोण फिरून राहिला घुमून कोण राहिला बुडीले. तो म्हणे नाही बुडे बा मी कायचं घुमून राहिलो बाबा. हा ते बुडी म्हणते कामाला येत नाही. मग त्या बुडीला म्हटलं बा मंगळवारी देईन रोजदारी. हा तुले काय झालं जायले तर नाही जायले. हा त्या कामाला जाय तू मुकड्याना. बाबा आता तुम्हाला काय सांगू. त्याच्या कामाला जर गेली मी तर धरते ना. म्हणून तर मी नाही म्हटलं त्याले. आता तुम्हाला काय सांगू असं स्पष्ट मी जात नाही बरं त्याच्या कामाला. माझ्यानं होत नाही का सांगून राहिली मी तुम्हाला स्पष्ट आता. हा कामाला जात नाही मग का गोटे खाशीन काय तू. माझ्याने काम होत नाही तुझ्यानं होत नाही. हा पण काय खाशीन काय. भीक मागून राहिलो का आज कोणी भीक नाही देऊन राहिलं. हा काम होत नाही तिच्यानं. चाल पहिले काम करायला जा लागेल तुले. जाय मुंशीरामच्या वावरात कामाले. मी जात नाही बरं त्याच्या वावरात मी सांगून राहिली तुम्हाला. जास्त लागीन तुले अशी कशी जात नाही. हो नाही जात जास्त लागीन. सांगून राहिलो तुले. तोच आहे आपल्याला सांगणार आणि दुसरं कोणी उंगतही नाही आपल्याला गावामध्ये. त्यानं तरी काम द्यायला तुले. पुढे तर मला जबरदस्ती पाठवते आता तरी. माहिती इच्छा बी नाही जायची. गेली म्हणजे तो माझा कार्यक्रमच करते खेळ खंडोबाच करते तो माझ्या. नाही अजिबात इच्छा नाहीये त्या मुंशीरामच्या वावरात जायची. सांगून राहिली मी तुम्हाला. आणि तुम्ही काऊन मला जबरदस्ती करून राहिले बरं. मी तुले सांगून राहिलो जा लागेल म्हणजे जा लागेल. हा सांगून राहिलो. हा ऐक तू मुकड्यात सांगून राहिलो. नाही ऐकलं तुझ्या कमळ्याला आता मारीन मी. बेकार आहो मग मी डॅनी आहो बरं. हा चला मग मित्र उर्वरित भाग आपण आता उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघ आता बुढी जाते नाही जात कामाले. उद्या समजेना जाते काय आता.